सो आमची हडपसर बनकर कॉलनी शेवटचा दिवस या रूम मधला. आमचे मालक डुकरे PH, नाव जरी असं जरा स्किलफुल नाव आहे, डुकरे PH. मालकच तसे होते आमचे. मग बघा आता राहणारे कोण होते. ओके, चप्पल वगैरे. आणि त्यानंतर चावी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे जिंदगीतलं पहिलं असं लॉक आहे की लॉक झाल्यावर चावी नसल्यावर आत येत नाही. त्यामुळे चावी इम्पॉर्टंट आहे. हे आमचं हे अभिषेक पाटील यांचं आश्रयासाठी असणारे बेड इथेच लोळत असायचे. काही त्यांनी जिंदगी छाटव काढलं नाही, बेरोजगार राहिले, इथं झोपत होते नुसते. हे मेन कंटेंट आमचं. भगवान यांची मी पूजा केली, मला प्लेसमेंट भेटली. हे बाकीचे जेवढे होते पूजा करायची नाही, नुसते बघायचे, हसायचे माझ्याकडे बघून. बेरोजगार ही ट्रॉफी आठवत असेल तुम्हाला, आपल्या मागच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ट्रॉफी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एवढंच इंजिनिअरिंग मध्ये कमवलेलं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी. हा सगळा राडा म्हणजे देवाला कळलं पाहिजे जिंदगीत किती बेकार अवस्था आहे. ओके, हे बसायचं वगैरे. हे आमचे अतिथी, असे खूप अतिथी झाले या रूम मध्ये. हे सौरभ कदम, अभिषेक पाटील यांचे घाण करण्याची जागा. मालक सांगितलं ना कोण होतं, डुकरे. डुकरे काय करतात तर समजा तुम्ही आता ते अभिषेक पाटील, हे अभिषेक पाटील यांचं कपाट. काहीच बघा असं कपाट आहे त्यांचं. घाण तर कायमच राहील त्यांच्याकडे. हे घाण म्हणजे 2 BHK दिलंय डुकरीने आम्हाला, तरी पण घाण आम्ही करणारच. 2 BHK द्या, 3 BHK द्या, मध्ये द्या, घाण करणार. हे आमचा आरसा इम्पॉर्टंट आहे. आरसा ठीक आहे. इथं राहणारे पुरं दिसायला चांगलं होते, ठीक आहे, काय दिवसात. आता आमचं किचन कमी आणि विचार करा तुम्ही, झुरळांचं घर जास्त वाटते. आणि झुरळांचे मालक विक्रांत कोळी, भंगरिष्ठ आदमी, जिंदगीला झुरळ लावून गेला आमच्या. खरं सांगतो, जिंदगीला झुरळ लावून गेला. या इकडे पुढे येतात देवघर. देवाला तिकडे ठेवलं, इथे ठेवलं म्हणलं झुरळ काय करते देव. इतके झुरळ तुम्हाला काय सांगू. झुरळ म्हणजे आता ते रेस्ट करतात, रात्री कुठून निघतात विशेष नाही. बस हे आमचं किचन. ते भांडे बिंडे म्हणजे झुरळांचं राहायला जागा आहे. भांडे बिंडे सगळं डेड विषय. हे सौरभ कदम आहे, जिम मारते, अंडे खाते, उचलत नाही. बस येते. समजून घ्या तुम्ही, राडा समजून घ्या. इंडक्शन स्ट्रगल मधलं इंडक्शन आहे. हे असं म्हणजे मालकाने दिलतं, नवं दिलतं, पण आता तुम्ही त्याचं लुक बघून समजू शकता की किती बेकार अवस्था आहे. चला पुढं. आता हे आमचे 2 बाथरूम वगैरे. हे जरा दिसते मला, हे बाथरूम वगैरे. हे आमचं जरा मटेरियल इकडं. इथून आरसा आहे. बाहेर फ्लॅट एक नंबर आहे, पप्पी फ्लॅट आहे, तो पब्लिकने ठेवला नाही. हे आरसा वगैरे. चला इकडे. हे दाखवण्यासारखं नाही पण तरी पण या इकडे. बाबू हे समजून जा तुम्ही. तर काय विषय, इथं अभिषेक पाटील कायम साफ करायचे, त्यासाठी अभिषेक पाटील यांचं धन्यवाद. हे आमचं बेडरूम. आमचं म्हणणं आहे काय नाही, माझं बेडरूम. मी आणि आमचा एक अतिथी दाखव. हा, आम्ही दोघं राहायचो इथं, म्हणजे मीच राहायचो एकटा. बाकी तर तिथं हॉलमध्येच मांडलेले असायचे. बेडरूम माझं आहे फक्त. आणि आता तुम्हाला माझा जर आडा दिसणार इथं. हे लटकल्यापासून, हे पडल्यापासून सगळं माझीच आहे सगळं. नेहमी कचऱ्यातच राहिल्यासारखं आहे. हे कचरा आहे, हे लॅपटॉप इकडं पडले समजून. आता हे पहिलं सौरभ कदम यांचं कब्बर. तुम्ही आज परेशान होऊन गेल्यास ना, वरचं सेक्शन असा, खालचं सेक्शन असा. हा अभिषेक पाटील यांचा आहे, हा सौरभ कदमचा आहे.
सौरभ कदमचं मागे लय झंझटी हो. आता काय सांगायचं, लय ठिकाणी गुंतलेत ते. त्याला कपाट बिपाट साफ करायला टाइम नाही. आरसा ते फुल समजून ना, फुल आपले ते हे नॉर्मल आपलं कबर्ड आहे, एकदम प्रॉपर आहे, एकदम काय विषय नाही. आता हे आपलं आहे, कारण काय आतमध्ये राहिलं नाही, सगळं बाहेर घेतलंय, कारण जायची तयारी, जल्लोष जायचं आजच आणि मग आता हे असं झालं विषय एवढा आहे. तुम्हाला आता मी दाखवतो ती रूम ज्याच्यात आम्हाला स्टार्टअप चालू करायचा होता ओयोचा. ही रूम या लवकर आहे, कोणाला सांगू नका, आतलं ही आमची सिक्रेट रूम. ही एक्स्ट्रा रूम दिलेली मालकाने, बरोबर एन्जॉय करा, एक रूम एक्स्ट्रा घ्या. पण आम्ही कधी आलेलो नाही. एवढं थराची धूळ आहे याच्यावर, समजून जा तुम्ही. हे आम्ही चापला बिपला ठेवायला आहे, म्हणजे 3 पोर राहते फ्लॅट 2 BHK, समजते तुम्हाला. आणि झोपते पुढं हॉलमध्ये, विषय गंभीर. कारण नजारा आता येते एकदम पप्पी नजारा तुमच्यासाठी. ही आमची बाल्कनी. तर बाल्कनीचा विषय, कपडे वाळायला मस्त आहे. आमच्याकडे फुल आहे, फुल सगळ्या प्रकारचे होते. गुलाबाचं पण फुल होतं, पण इथं रूम मधल्या आशिकांचे ब्रेकअप झाले आणि गुलाब जळून गेला हो. गुलाबाला काम राहिलं नाही, ब्रेकअप व्हायला लागले तर रूम मध्ये जळून गेला गुलाब. इथंच गुलाब होता. आणि गवती चहा वगैरे सगळं प्रॉपर आहे एकदम. मालकाने सगळं दिलं. इथं बल्ब आहे मस्त, तुम्ही काय पण करू शकता, नाईट वगैरे एकदम झाकास काम आहे, काहीच विषय नाही. हे आम्ही ठेवलंय. आणि आता आमचं अशीच रूम आहे, रूम टूर होती समजा तुम्ही. आणि जे 4 जण राहायचो आम्ही, आधी 3 राहायचो, नंतर अभिषेक पाटील ॲड झाला, नंतर विक्रांत कोळी निघून गेला, आता 3च. आणि ह्या रूम मधून एकाची प्लेसमेंट झाली, तो खुद्द मी. आणि त्या दोघांची नाही झाली, ते सौरभ कदम, अभिषेक पाटील. पण होप्स काय माहिती, नवीन रूम मध्ये जाणार आहे. स्टेट येऊन नवीन रूमचा पण लॉग येणार आहे आपला, आणि हाच मजा घ्यायची.